नमस्कार, मी उत्कर्ष जगताप, IIBM कॉलेज चिखली पुणे, IIBM इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्थेविषयी थोडक्यात माहिती। संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर धनंजय वर्णेकर सर, प्रिन्सिपल माननीय श्री प्रदीप फुलकर सर, HOD माननीय श्री अमोल भागवत सर, HOD माननीय श्री अनिकेत वंजारी सर, प्रशासकीय प्रमुख माननीय कुमारी प्रतीक्षा डफळ मॅडम आणि इतर सर्व सहकारी वर्ग। संस्था गेल्या 18 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। मॅनेजमेंटचा एक वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना शिकवतो। त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट असेल, त्यांच्या प्लेसमेंट असेल, यावरती आम्ही दरवर्षी काम करत असतो आणि एक वेगळ्या लेवलपर्यंत विद्यार्थी घडवण्याचं आमचं या ठिकाणी काम सुरू असतं। जशी संस्थेची गेल्या 18 वर्षापासून वाटचाल आहे, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही आजपर्यंत प्लेस केले, तर संस्थेच्या असलेल्या शिक्षणाबद्दलची माहिती आणि त्या संदर्भात असणाऱ्या नोकरीविषयक माहिती ही पुढील प्रमाणे असेल। धन्यवाद। मी उत्कर्ष जगताप, IIBM कॉलेज चिखली। एक काळ होता ज्यावेळी भारत मागासलेल्या देशांपैकी एक देश म्हणून ओळखला जात होता। पण वेगानं बदलत्या काळानुसार भारतातही क्रांतिकारी बदल होत गेले। आणि सुजलाम सुफलाम असणाऱ्या निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या आपल्या भारत देशातल्या भारतीयांची प्रगल्भ बुद्धिमत्ता हळूहळू जगाच्या क्षितिजावर प्रकाशित होऊ लागली। आजचा आधुनिक भारत जागतिक महासत्ता होण्याच्या स्पर्धेत आपलाही ठसा उमटवू लागलाय। अतिथी देवो भव ही आपल्या भारत देशाची संस्कृती। पाहुण्यांचं आदरातिथ्य, त्यांचा सुयोग्य सन्मान, त्यांची काळजीपूर्वक देखभाल, त्यांना हवं नको ते पाहणं, हा भारतीयांचा जन्मजात स्वभाव आहे, ज्याला आजच्या आधुनिक युगात म्हटलं जातं हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट। जगाच्या पाठीवर असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात ही हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरपूर्वक सन्मान ही एक अत्यावश्यक गोष्ट आज मितीला समजली जाते। ग्राहक देवो भव हा तर प्रत्येक बिझनेसचा मूलमंत्र असतो। हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ही आज एक शास्त्रशुद्ध रीतीनं शिकण्याची गोष्ट आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहज फेरफटका मारला तरी किती प्रसन्न वाटतं। त्या ठिकाणी वावरणाऱ्या, नेहमी त्या वातावरणात राहणाऱ्यांचा आपल्याला हेवा वाटतो। अथांग समुद्रावर विहरणाऱ्या भल्या मोठ्या गलबतात राहण्याचा, तेथील रोमांचकारी आयुष्य अनुभवण्याचा मोह आपल्याला होतो। पण आपण त्याच जहाजाच्या युनिटचा एक भाग असलो तर? पण तुम्हीही ते साध्य करू शकता आणि ते साध्य करण्यासाठी राजमार्ग IIBM आधुनिकतेच्या परिमाणांसह सुसज्ज आहे। पुण्यासारख्या विकसनशील शहरात घडवित आहोत आम्ही उद्योग जगतासाठी सुयोग्य आणि सुसज्ज अशी युवा पिढी। भाग्य तुमचं दार ठोठावतंय। तुमच्या भाग्याला तुमच्या जीवनात येऊ द्या। IIBM इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्या। विमान सेवा, जलसेवा ह्या खेरीजही पंचतारांकित हॉटेल्स, रेल्वे, शासकीय, निमशासकीय कॉर्पोरेट संस्था, IT कंपन्या अशा सर्वच ठिकाणी आवश्यक असते अचूक नियोजन आणि आतिथ्यशील सेवा। ह्या सेवा देण्याचा वसा घडवू शकतो तुमचा उद्याचा उज्ज्वल भविष्यकाळ, देशात किंवा परदेशात। IIBM त्यासाठी तुम्हाला संपूर्ण सहकार्य देतं। 2000 साली स्थापन झालेला IIBM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आज नवयुवकांचा प्रमुख आधारस्तंभ झालेले आहे। करिअरच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या कुशल तंत्रज्ञ आणि सहाय्यकांची गरज
सुभाष रफळ, सिनियर कोऑर्डिनेटर ऑफ IIBM हुबाक इन्स्टिट्यूट, पिंपरी चिंचवड, चिखली, पुणे. कॉलेजचे चेअरमन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धनंजय वर्णेकर सर, प्रिन्सिपल प्रदीप फुलकर सर, तसेच विभाग प्रमुख मान्य श्री अमोल भागवत सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 18 वर्षापासून ही संस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. यामध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे शिक्षण ग्रहण केले जाते. म्हणजेच हॉस्पिटॅलिटी या शब्दाचा अर्थ आताच कॉलेजचे HOD मिस्टर अमोल भागवत सर यांनी तुम्हाला सांगितलं आहे. आदरातिथ्य सेवा देणारे क्षेत्र, त्यामध्ये एअरपोर्ट मॅनेजमेंट, शिप मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश, सेवा क्षेत्रांचा समावेश होतो. आज बऱ्याच विद्यार्थ्यांना या शिक्षणाविषयी माहिती नसते. आज मुस्लिम समाजाचे विद्यार्थी असतील, गरीब समाजाचे विद्यार्थी असतील, शेतकरी विद्यार्थी असतील की ज्यांना या शिक्षणाबद्दल माहिती पोहोचत नाही. त्यामुळे आज विद्यार्थी एअरपोर्ट असेल, हॉटेल असेल, क्रूज लाईन या सेक्टरपर्यंत पोहोचत नाहीये. आज मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी लवकरात लवकर त्याच्या वयाच्या 21-22व्या वर्षी परदेशापर्यंत झेप घेऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती वीक आहे, आज काही विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी समाजातील आहे, शेती करतात. आज त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षणाविषयी माहिती नाहीये, परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जिद्द असते की मला उच्च लेवलपर्यंत जायचंय, लवकर सेट व्हायचंय. काही विद्यार्थिनी ज्यांची पर्सनॅलिटी चांगली आहे, परंतु त्या विद्यार्थिनींचे पालक आज फी भरू शकत नाही, त्यामुळे त्या विद्यार्थिनी आज पुढे जाऊ शकत नाही. काही पालक डायरेक्टली लग्नाचा डिसिजन घेतात. तर आज त्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगू इच्छिते की हे जे शिक्षण आहे 10वी नंतर 2 वर्ष, 12वी नंतर 3 वर्ष, या शिक्षणाच्या माध्यमातून आज विद्यार्थी 21 ते 22 वर्षामध्ये सेट होत आहेत. मग त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची परिस्थिती वीक असेल तर त्यासाठी संस्थेने मागील 8 ते 9 वर्षापासून 30% राखीव जागा ठेवलेल्या आहेत की ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती वीक आहे, परंतु त्या विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स आहे, पर्सनॅलिटी चांगली आहे, मनामध्ये जिद्द आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 30% राखीव जागा CET परीक्षेच्या माध्यमातून घेतल्या जातात की ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेमध्ये जर विद्यार्थी पास झाले तर कोणत्याही प्रकारचं डोनेशन अथवा एक्स्ट्रा फीज घेतली जात नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या पद्धतीने संधी निर्माण झालेली आहे. 8 वर्षापासून 30% राखीव जागा विदाउट डोनेशनच्या घेतल्या जातात. त्यामुळे आज विद्यार्थी खेडमधील असतील, ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा बाहेरच्या जिल्ह्यामधील विद्यार्थिनी असतील, गौरव पडवळ असेल, संकेत पवार असेल, अदनान शहा नावाचा विद्यार्थी असेल, वैष्णवी सोनवणे नावाची विद्यार्थिनी जी मुंबई एअरपोर्टला काम करते, स्वरा गोंडा नावाची विद्यार्थिनी, नमिरा देसाई नावाची विद्यार्थिनी जी मुस्लिम समाजाची विद्यार्थिनी आहे की ज्या विद्यार्थिनींच्या पालक आज विद्यार्थिनींना बाहेर पाठवण्यास घाबरतात किंवा मुस्लिम समाजाचे विद्यार्थी आज बाहेर जाऊ शकत नाही, त्यांना जॉब करण्याची परमिशन नसते, अशी एक विद्यार्थिनी की जी स्वतःच्या पायावर सेट झालेली आहे, आज आउट ऑफ इंडिया ती काम करते, नमिरा देसाई नावाची विद्यार्थिनी की ज्याच्या पायावरती सेट झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांना आम्ही 100% प्राधान्य देऊ इच्छितो की तुम्हाला इच्छा असेल आउट ऑफ इंडिया पर्यंत पोहोचायचे, परदेशात झेप घ्यायचे, परंतु परिस्थिती वीक आहे, पालकांची परिस्थिती नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांना 100% IIBM संस्था 30% राखीव जागेच्या माध्यमातून उच्च लेवल पर्यंत घेऊन जात आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की मला एअरलाईन पर्यंत पोहोचायचंय, मला 5 स्टार हॉटेलमध्ये काम करायचंय, मला माझ्या पायावर सेट व्हायचंय किंवा बिझनेस स्टार्ट करायचंय, अशा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झालेली आहे. कारण की हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हे एकमेव असं शिक्षण आहे की ज्या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी वयाच्या 18, 19, 20व्या वर्षी त्याच्या पायावर सेट होऊ शकतो. आणि माझ्याकडून एक मुलींना संदेश आहे, एक माझी स्वतःची इच्छा आहे की सगळ्या मुलींसाठी एक सांगू इच्छिते की 21, 22, 23 वयामध्ये आज पालक लग्नाचा डिसिजन घेतात, परंतु मुलींसाठी माझी एकच रिक्वेस्ट आहे की लग्नाच्या आधी किमान 1 ते 2 वर्ष तरी मुलींनी जॉब केला पाहिजे, स्वतःच्या पायावर सेट झालं पाहिजे. ही एकमेव माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल. त्यामुळे ज्यांना इंटरेस्ट आहे, वाटते की मला या सेक्टरमध्ये जायचंय, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय, आई वडिलांसाठी काहीतरी करून दाखवायचे, आज त्यांनी आतापर्यंत कष्ट केलेलं आहे, परंतु माझ्या पायावर मला सेट व्हायचं आहे, कमीत कमी वयामध्ये चांगल्या ठिकाणी जॉब करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांना जर इंटरेस्ट असेल, इच्छा असेल, त्या विद्यार्थ्यांनी या शिक्षणाचा नक्की डिसिजन घ्यावा. तुमचं कोणतंही या शिक्षणामधून नुकसान होणार नाही, कारण की हे शिक्षण पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड अंडर आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही शंका मनामध्ये ठेवू नका, पालकांनी कोणती शंका मनामध्ये ठेवू नका. तुम्ही या शिक्षणाचा 100% विचार करू शकता आणि IIBM संस्था तुमच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. थँक्यू सो मच all of you and best of luck for your future. Thank you.
नमस्कार विद्यार्थी आणि पालक. मी IIBM कॉलेज चिखली या संस्थेमधून HOD अमोल भागवत. मी आज आपल्याशी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या संदर्भात संवाद साधत आहे. IIBM संस्था चिखली पुणे या ठिकाणी मागील 18 वर्षापासून कार्यरत आहे. IIBM ही संस्था हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम शिकवत आहे, जो अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेमधून, नागपूर विद्यापीठाच्या मान्यतेमधून व महाराष्ट्र स्टेट बोर्ड मुंबई यांच्या अंतर्गत शिकवला जात आहे. 10वी नंतर 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे व 12वी नंतर 3 वर्षाचा डिग्री अभ्यासक्रम आहे, ज्यामधून विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं. आणि 10वी नंतर 11वी आणि 12वी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जात आहे. हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय, बरेच विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत त्याची माहिती पोहोचली नाही व काही जणांना अजून माहिती नाहीये त्याची. तर ही माहिती मागील 8 वर्षापासून विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून माहिती पोहोचली जात आहे. हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय, तर ह्याविषयी आपण आज संवाद साधू. हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य सेवा देणारं क्षेत्र, ज्यामध्ये हॉटेल इंडस्ट्रीचा अभ्यासक्रम असतो, ज्यामध्ये एअरलाइन्स एअरपोर्टचा अभ्यासक्रम असतो, ज्यामध्ये टुरिझम पर्यटन क्षेत्र ट्रॅव्हल्स अँड टुरिझम याचा अभ्यासक्रम असतो. त्याच्यानंतर शिप मॅनेजमेंट मोठ्या जहाज वगैरे असतात याचा अभ्यासक्रम असतो. त्याच्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट या सर्व गोष्टींचा अभ्यासक्रम या हॉस्पिटॅलिटी या कोर्समध्ये असतो. हॉस्पिटॅलिटी हे शिक्षण पूर्ण होणारा विद्यार्थी विमानामध्ये काम करू शकतो, मोठ्या हॉटेल्समध्ये काम करू शकतो, शिपवर काम करू शकतो, स्वतः व्यवसाय करू शकतो किंवा तो इंटरनॅशनल लेवलला परदेशात सुद्धा जॉब करू शकतो. तर हे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी संस्था मागील विविध उपक्रमातून विद्यार्थी व पालकांना माहिती द्यायचं काम करत आहे. आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या पद्धतीने डेव्हलपमेंट होत आहे. आपले भारताचे एअरलाइन्स मंत्री ज्यांनी आत्ताच मध्यंतरी विविध लेवलला भारतातील पूर्ण एअरपोर्ट डेव्हलपमेंटला घेतलेले आहेत. आत्ताच मध्यंतरी पुण्याची एक अनाउन्समेंट झाली. पुणे ते दुबई फ्लाईट कधीच नव्हती, तर आत्ताच मागच्या वीकमध्ये एक अनाउन्समेंट झाली की पुण्यातून तर दुबईला सुद्धा डायरेक्टली जाता येतं. तर एअरलाईन सेक्टर वाढत आहे, त्याच पद्धतीनं 5 स्टार हॉटेल्स वाढत आहेत, त्याच पद्धतीनं क्रूज लाईन इंडस्ट्री शिप इंडस्ट्रीमध्ये मोठ्या पद्धतीने मनुष्यबळ लागत आहे आणि जास्तीत जास्त मनुष्यबळ हे महाराष्ट्रातून घेतलं जात आहे. ह्याचं एकमेव एक असं कारण आहे की महाराष्ट्रातले विद्यार्थी एक तगडे विद्यार्थी आहेत, ताकदवान विद्यार्थी आहेत, जिद्दी आणि कष्टकरू विद्यार्थी आहेत. त्यामुळे आज बाहेरच्या जेवढ्या पण राज्यामध्ये एअरलाईन सेक्टर्स आहेत, शिप मॅनेजमेंट, टुरिझम ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जात आहे. आज परदेशामध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी आज एअरलाइन्समध्ये, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, टुरिझममध्ये, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये मोठ्या संख्येने उभं राहत आहे. तर IIBM संस्थेनं सुद्धा मागील 18 वर्षामध्ये खूप विद्यार्थी घडवलेले आहेत की ज्याच विद्यार्थी US, UK, ऑस्ट्रेलिया, दुबई, जर्मनी, कॅनडा अशा विविध ठिकाणी आज विद्यार्थी मोठ्या संख्येने काम करत आहेत. आणि ते मनुष्यबळ बनवायचं काम IIBM संस्था हॉस्पिटॅलिटी ह्या अभ्यासक्रमामधून पूर्ण करत आहे. तर हॉस्पिटॅलिटीचा नेमका अभ्यासक्रम काय आहे, तर मेन 3 गोष्टी आहेत हॉस्पिटलमध्ये. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तुमचं कम्युनिकेशन स्किल आणि कॉन्फिडन्स लेवल, ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अभ्यासक्रम येतो, तो म्हणजे आहे सर्व्हिस अभ्यासक्रम आहे, प्रोडक्शन अभ्यासक्रम आहे, त्याच्यानंतर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आहे, कॉम्प्युटरचा काही मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम आहे, टाइम मॅनेजमेंट अभ्यासक्रम आहे. अशा विविध पद्धतीचा अभ्यासक्रम असतो. हा सर्व अभ्यासक्रम तुमच्या दिसण्यावर, तुमच्या बोलण्यावर आणि तुमच्या राहणीमानावर अवलंबून असणारा हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला पर्सेंटेज 8 नसते, पण विद्यार्थ्यांची हाईट, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं दिसणं, त्यांचं बोलणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि आज आम्ही हीच माहिती तुमच्याकडून पोहोचवायचं काम करत आहे. आज मलाही माहिती आहे ग्रामीण भागामध्ये एक स्मार्ट, एक सुंदर मुलगी आहे, ती 100% एअरलाइन्स मध्ये जाऊ शकते, परदेशात जाऊ शकते, एखाद्या चांगल्या 5 तारखेत हॉटेलमध्ये काम करू शकते, पण ते विद्यार्थिनीपर्यंत ही माहिती पोहोचत नाही, त्यामुळे ती विद्यार्थी मागे राहत आहे. आजही बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण एअरलाईन सेक्टर्स आहेत, जेवढे पण टुरिझम सेक्टर्स आहेत, जेवढे पण 5 स्टार हॉटेल्स आहेत, त्या हॉटेल्समध्ये या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जास्तीत जास्त लोक बाहेरच्या राज्यातले, UP, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, आसाम, राजस्थान ह्या राज्यातील लोक या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. मग आमच्या महाराष्ट्रातील लोक, महाराष्ट्रातील माझी मुलं तिथं पण का पोहोचत नाहीये? कारण ह्याचं असं आहे की याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत कमी पोहोचत आहे. याची बरेच विद्यार्थ्यांना माहिती पण नाहीये की मला
एअरपोर्टला काम करायचं असेल तर मला कुठला अभ्यासक्रम निवडला पाहिजे, किंवा मला 5 स्टार हॉटेलला जॉब करायचा असेल तर मला कुठलं शिक्षण निवडलं पाहिजे, किंवा मला ट्रॅव्हल्स अँड टुरिझम मध्ये जायचं असेल तर मला कोणतं कोर्स निवडला पाहिजे, अशी बरीचशीच माहिती विद्यार्थ्यांना माहिती नाहीये. तर ती माहिती द्यायचं काम IIBM संस्थेच्या माध्यमातून आम्ही मोठ्या संख्येनं करायचं प्रयत्न करत आहे, की ज्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना पुढे न्यायचं काम करत आहे. तसेच IIBM संस्था 30% IIBM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय वर्णेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली 30% विद्यार्थी आम्ही विदाउट डोनेशन मध्ये घेत आहे, की ज्या विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेतलं जात नाही आणि त्या गरीब घराण्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थी घडवण्याचं काम संस्थेच्या अध्यक्षांच्या मार्फत आम्ही पूर्ण करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मला भविष्यात अशा सेक्टरमध्ये मला उतरायचंय, मला एअरलाईन्स पर्यंत जायचंय, टुरिझम मध्ये जायचंय, शिपवर जायचंय, मला परदेशात जायचंय, मला माझ्या आई वडिलांसाठी काहीतरी करून दाखवायचंय, किंवा मला लवकरात लवकर मला नोकरीची गरज आहे, माझी परिस्थिती गरीब आहे आणि मला नोकरीची खरंच अत्यंत गरज आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम निवडायला कोणतीही अडचण असणार नाही. 100% विद्यार्थ्यांचं करिअर ह्या अभ्यासक्रमातून पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण होत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हा संवाद मी तुमचे साधलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला भविष्यात लवकर नोकरीची गरज आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा विचार करावा व भविष्यात पुढे जायचा निर्णय घ्या. IIBM संस्था होतकरू सर्वसामान्य कुटुंबातील मुलं घडवण्यासाठी आम्ही मोठ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे. धन्यवाद. अमोल भागवत, IIBM कॉलेज, पिंपरी चिंचवड, चिखली, पुणे. धन्यवाद.